पश्चिम विदर्भातील अकोल्यात तापमान वाढीचा परिणाम जाणवतोय। अकोल्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातही परिणाम जाणवणार आहे असं हवामान विभागाचं मत आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। 12 एप्रिल पासून तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। दक्षिण पूर्व विदर्भात ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर विदर्भात आज तापमानाची नोंद कशी झाली पहा। बहुतांश जिल्ह्यांमध्ये 35 ते 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। काही ठिकाणी 42 ते 43 अंशांपर्यंत तापमान होतं। अकोल्यात 44.2 इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे, तर चंद्रपुरात 43.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे। परभणीत सुद्धा तापमान 41.3 अंश सेल्सिअस इतकं प्रचंड होतं। तर नागपुरात वाढत्या तापमानासाठी आता कोणती खबरदारी घेण्यात आली पहा। बेघर नागरिकांसाठी आता शेल्टर हाऊसेस उभारण्यात येत आहेत। दुपारीही विश्रांतीसाठी सर्व गार्डन्स आणि बागा खुल्या ठेवल्या जाणार आहेत। 10 शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड उभारले जाणार। कॉटन मार्केट, गणेशपेठ, मोमिनपुरा, इतवारी, कळमना, भांडेवाडी तसंच उत्तर नागपूरमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। तसंच शाळांच्या वेळांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले।